बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफी संदर्भात चर्चा करणार आहेत आणि शिष्टमंडळाच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा निर्णय घेतलाय। सरकारने कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद पाडणार असा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिलाय। तर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला असून शासनाने दिलेल्या मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि आंदोलनकारी शेतकरी नेते यांच्यात आज चर्चा झाली आहे। नेमकं चर्चेतून काय समोर आलं आपल्यासोबत आहेत शेट्टी साहेब काय सांगाल? एक पाऊल तुम्ही समोर आले, एक पाऊल सरकार समोर आलेलं आहे। चळवळीमध्ये असंच होत असतं, कुणी टोकाची किंवा आडमुठी भूमिका घ्यायची नसते। नुकसान शेवटी आम्ही चळवळ करतो ते शेतकऱ्यांच्यासाठी आणि सरकारनं सुद्धा जनतेला फार विटीस धरायचं नसतं आणि त्यातून थोडं डावपेच झाले, काटशे करण्याचा प्रयत्न झाला, ते साहजिकच असतं। सरकारचं काम करत असतं, पण त्यातून शेवटी सरकार चर्चेला तयार झालं। मुख्यमंत्र्यांच्यावर दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली, बोलून घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या उद्या बैठक लावायचं कबूल केलं आणि आम्ही कोर्टाचा न्यायाधीशांनी दिलेला निर्णय मला तरी मान्य नाही, परंतु शेवटी न्याय व्यवस्थेचा आदर राखला पाहिजे म्हणून आम्ही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रस्ता खुला करतोय। चटप साहेब, तुम्ही विदर्भातले आहात, विदर्भात आंदोलन होतंय, मोठं आंदोलन झालेलं आहे, कसं पाहता आंदोलन? 80 ते 94 मी या सगळ्या आंदोलनाचा साक्षीदार आहे। 80 ते 94 नंतर हे झालेलं सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, हे मान्य केलं पाहिजे आणि लोकशाहीमधले प्रश्न हे चर्चेनीच सुटू शकतात आणि म्हणून सरकारला तेवढा वेळ आम्ही देणार, कारण नाही तर पुढे 3-4 नंतर कदाचित केव्हाही आचारसंहिता लागू शकते। म्हणून सरकारशी चर्चा करून तो एकदा निर्णय झाला, तारीख ठरली, GR ठरली, त्याची अंमलबजावणी मार्चात झाली तरी काही हरकत नाही आणि राजूभाऊ शेट्टींनी मधल्या काळात काय करावं यांना दिलासा द्यायचा ते सांगितलंय। त्यामुळे चर्चेने हा प्रश्न सुटेल। आर्थिक भार असल्यामुळे त्यांना मार्चपर्यंत वेळ द्यावा लागेल। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शेंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।